नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी आळवणी बुवांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि हा एक चमत्कार घडवून आणला। आणि आता पुढे जगन्नाथपुरीत स्वामी काही काळ वास्तव्याला होते। त्यांचा अद्भुत महिमा चहूदिशेने पसरला होता। लोकांची गर्दी वाढत होती। त्यांच्या दर्शनासाठी लोक आसुसलेले होते। जो कोणी त्यांच्या परमपवित्र चरणांना मिठी मारून आपले असह्य दुःख निवेदन करी, त्या क्षणी स्वामींची प्रेमळ स्नेहाळ नजर त्या दुःखिताच्या सर्वांगावर फिरत आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी तो माणूस दुःखमुक्त होई। महिमा वाढत चालला होता। वृक्षाच्या घनदाट छायेत स्वामी बसलेले असायचे। देवळात पुजारी रोज प्रसादाचे नैवेद्याचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि विनंती करायचे, स्वामी, तुम्हीच खरे तर जगन्नाथ आहात, विश्वाचे नियंते आहात, प्रसाद ग्रहण करा, म्हणजे मग सर्व भक्तांना प्रसाद वाटता येईल। स्वामी प्रसादाचे ग्रहण करायचे आणि प्रसादाच्या ताटातले सुग्रास अन्न सर्वांना प्रसाद म्हणून वाटायला लागायचे। आश्चर्य म्हणजे प्रसादाच्या अन्नाचे कितीही वाटप केले तरी ते सुग्रास अन्न संपतच नसे की प्रसादाचे ताट रिकामे होत नसे। स्वामींची ही कीर्ती सर्वत्र पसरली। एके दिवशी एक जन्मांध स्वामींच्या चरणांशी कोसळला। त्याने स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली। तो स्वामींना म्हणू लागला की स्वामी, तुमच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे, परंतु मी पडलो जन्मांध, मला परमेश्वराचे दर्शन त्यामुळे घडत नाही। स्वामी, आपले प्रत्यक्ष दर्शन घडेल अशी मजवर कृपा करावी। मी अनाथ म्हणून तुमच्या पायाशी आलो। स्वामींनी त्या जन्मांधाला अलगदपणे उठवले, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, त्याला जवळ घेतले आणि त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला। त्या क्षणी चमत्कार असा घडला की जन्मांधापुढे दिव्य प्रकाश पडला। स्वामींनी त्याला श्री दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले। जन्मांधाला खूप आनंद झाला। त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि म्हणू लागला, स्वामी, प्रत्यक्ष परमेश्वराला भेटण्याचे भाग्य तुम्ही मला दिलेत। आता हे चरण मी कधीच सोडणार नाही। स्वामींनी त्याला म्हटले, आता तू मजसमीपच राहणार आहेस, तू माझ्याबरोबर दक्षिणेच्या प्रवासाला चल। तर मंडळी, एक लक्षात घ्या की परमेश्वराची कृपा एकदा का झाली की मानवी आयुष्याचे कोट कल्याण होते, सर्व इच्छा फलद्रूप होतात। स्वामी हे श्री दत्तात्रेयांचे अवतार होते। त्यांना शरण आलेल्या प्रत्येक जीवावर त्यांनी मनसोक्त प्रेम केले आणि त्यांना सर्व दुःखांतून मुक्त केले। स्वामींची नित्य आरती करणारे आणि त्यांच्या नामस्मरणात दंग असणारे प्रत्येक साधभक्त हे वास्तविक भाग्यवान असतात, कारण स्वामींची त्यांच्यावर कृपादृष्टी असते। त्यांच्या कल्याणाची चिंता स्वामींना असते। तर मंडळी, आजचे स्वामींचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।